ही कथा म्हणजे देवी चंद्रघंटेची अद्भुत लीला आहे. तिच्या महिमेची कथा केवळ ऐकण्यानेच अनंत कल्याण प्राप्त होते. ज्या घरात श्रद्धेने तिची कथा ऐकली जाते त्या घरातून दुःख, रोग, मोठी गरिबी, संकटे आणि काळोख दूर पळतो आणि मनोइच्छित फळ प्राप्त होते. ज्यांनी मनापासून तिची उपासना केली त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य आणि तेज मिळते. कर्जबाजारी, रोगी किंवा नैराश्यात असलेली लोक तिच्या कृपेमुळे सर्व बंधनातून मुक्त होतात. विद्यार्थ्यांना विद्या आणि बुद्धिमत्ता, गृहस्थांना सुखसमृद्धी, तर साधकांना प्रखर आत्मबल आणि गहन योग साधना प्राप्त होते. ही देवी अंतःकरणातील अंधकार नष्ट करून शुद्ध आध्यात्मिक ज्ञानाचे प्रकाश पर्व आपल्या जीवनात उलगडते. फक्त ही कथा श्रद्धेने ऐकल्यानेही जीवनात शांती, धैर्य आणि चैतन्याचा नवा प्रवाह निर्माण होतो. मनातील भीती नाहीशी होते आणि देवीचा अदृश्य आशीर्वाद जीवनभर साथ देतो. या कथेत रमून जाण्यापूर्वी देवीला प्रसन्न करण्यासाठी हे वाक्य श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. जय चंद्रघंटा माता, माझ्या जीवनात आरोग्य, शौर्य आणि प्रकाश भरव. ही कथा लाईक करून एखाद्या प्रिय भक्ताला जरूर शेअर करा आणि त्यानंतर स्वतःही संपूर्ण भक्तिभावाने ही कथा ऐका. चंद्रघंटा देवी तुमच्यावर कृपा करून तुमचे आयुष्य नेहमीच आनंदी, निरोगी आणि समृद्ध ठेवेल. तसंच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग व्हा. तुमच्यासमोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून जीवनात प्रकाश पाडणाऱ्या अशा दिव्य शक्तिशाली कथा सर्वात पहिले तुम्हाला मिळतील. अनंत युगांपूर्वी त्रिलोकात धर्माची गती मंदावली होती. तपस्वी ऋषींचे यज्ञ अपूर्ण राहू लागले. वेदांचे मंत्र फिके पडले. असुरराज महिषासुराच्या उदयामुळे संपूर्ण विश्व भीतीने ग्रासले. महिषासूर हा केवळ पराक्रमी नव्हता, तर अपार तांत्रिक शक्तीने संपन्न होता. त्याच्या नेतृत्वाखालील असुरांनी देवलोकावर आक्रमण केले. स्वर्गातील इंद्रासन हादरले. देवता पराभूत होऊन दिशाहीन भटकू लागल्या. यज्ञकुंडातील आहुतीचे धुरकही भयाने थरथरू लागले. आकाशात अनिष्ट शकून दिसू लागले. रक्तवर्णी मेघ, विजांचा प्रलय, समुद्रात प्रचंड ज्वार, वायव्य दिशेने विचित्र नाद. पृथ्वीवरील प्रजेला असे वाटू लागले की संपूर्ण सृष्टीचा अंत समीप आहे. हिमालय पुत्री पार्वतीची कथा विशेष आहे. लहानपणापासूनच तिच्या मनात शिवतत्वाची अखंड ओढ होती. तिच्या डोळ्यांमध्ये असलेले शांतरस आणि धैर्य हे कोणत्याही मानवामध्ये आढळणार नाही असे अद्वितीय तेज होते. पर्वतराज हिमालय आणि त्यांची पत्नी मेना यांनी तिला भक्तिपूर्ण संस्कार दिले. पार्वतीने बालपणापासूनच पर्वतराजांच्या गृहांमध्ये ध्यानस्थ राहण्याची सवय लावली होती. फुलांनी सजलेला लहानसा कुटी, हिमकणांनी आच्छादलेले शिखर, चंद्रप्रकाशात चमकणारे बर्फ या सर्वात ती जणू विश्वमातेचे तेज पाहत असे. शिवाशी एकरूप होण्याच्या तीव्र इच्छेमुळे पार्वतीने अशा तपाची सुरुवात केली जी मानवजातीस अभूतपूर्व वाटेल. तिने प्रथम काही वर्षे फक्त फळहारावर राहिली. नंतर केवळ पाने आणि अखेरीस फक्त वायू यावर जगत कठोर तप केले. तापमान शून्याच्या खालपर्यंत जात असताना तिचे शरीर हिमकणांसारखे गोठत असे, परंतु तिच्या अंतःकरणातील ज्वाला अखंड प्रखर होती. हे तप म्हणजे केवळ शिवाशी विवाहासाठी नव्हते. या तपातून ती विश्वातील आदिशक्तीचे अद्वितीय मूर्त स्वरूप धारण करत होती. दरम्यान देवराज इंद्र, ब्रह्मा, विष्णू आणि सर्व देवता महिषासुराच्या संहारासाठी उपाय शोधत होते. त्यांच्या यज्ञांना तोडणारे असुर त्यांच्या सर्व प्रयत्नांना हसत खेळत हाणून पाडत. अखेर सर्व देवता हिमालयाकडे गेले आणि पार्वतीसमोर नतमस्तक झाले. हे पर्वतराज कन्या, आम्ही पराभूत झालो आहोत. आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. संपूर्ण जगाचा उद्धार करण्यासाठी तूच आता अद्भुत शक्तिरूप घे. देवतांची ही हाक ऐकून पार्वतीच्या अंतःकरणात विश्वमातेची दैवी लहर उसळली. पार्वतीने गहन ध्यानधारणेत प्रवेश केला.
तिच्या शरीरातून अद्भुत तेज बाहेर पडू लागले. तिच्या कपाळावर सौम्य पण प्रखर अर्धचंद्र प्रकट झाला. गळ्यात सुवर्णमयी विशाल घंटा प्रकट झाली, जिचा नाद प्रलयकारी पण भक्तांसाठी शांतीदायक होता. याच कारणामुळे ती चंद्रघंटा नावाने प्रसिद्ध झाली. चंद्रासारखी शीतल व घंटानादासारखी प्रचंड. क्षणभरात तिचे रूप बदलले. 10 भुजा, प्रत्येकात वेगवेगळे अस्त्र, त्रिशूल, गदा, धनुष्य, बाण, कमल, खडक, तलवार, घंटा, धन, शंख. तिच्या नेत्रातून तेजस्वी किरण बाहेर पडत होती. सिंहावर आरूढ झालेल्या तिच्या रूपातून भय आणि करुणा यांचा विलक्षण संगम झळकत होता. ही शक्ती पाहून देवलोकात पुन्हा प्राण आला. देवांनी तिच्या चरणी नतमस्तक होऊन जय जयकार केला. देवीने आपल्या गळ्यातील घंटा हलकेशी वाजवली. त्या नादाने त्रिलोक व्यापून टाकले. पर्वतराजांच्या शिखरांवरील बर्फ वितळल्यासारखा गुंज ऐकू आला. समुद्रात शांत ज्वार उसळला. महिषासुराच्या सैन्यात भीतीची कंपने उमटली. हा नाद केवळ ध्वनी नव्हता, तो धर्माचा स्पंदन होता. जो सच्चा भक्त होता त्याच्या हृदयात या नादाने अनंत शांती निर्माण केली. जो दृष्ट होता त्याच्या हृदयात प्रचंड भीतीचे वादळ निर्माण झाले. चंद्रघंटेचे हे रूप फक्त ऐतिहासिक घटना नाही, चंद्र शीतलता, संतुलन, मनशांती याचे प्रतीक आहे. घंटा जागरूकता, आध्यात्मिक चेतना, दृष्टविनाश याचे प्रतीक आहे. जीवनातील संतुलन हेच या रूपाचे मुख्य तत्व आहे. भक्ताने जेव्हा आपल्या अंतकरणातील अज्ञानावर विजय मिळवायचा असेल तेव्हा त्याने या रूपाची उपासना करावी. अनंत तेजस्वी रूप धारण करून देवी चंद्रघंटा रणांगणात उतरली. तिच्या सिंहवाहनाच्या प्रत्येक पावलाने पर्वत हादरत होते. आकाशात गडगडाट उसळत होता. वारा गरजत होता. तिच्या 10 भुजांतील अस्त्रांचे तेज इतके प्रखर होते की संपूर्ण दिशांना सोनेरी प्रकाशाने उजळून गेले. देवांच्या नजरेसमोर ती अद्भुत दैवी योद्धा बनली होती. चंद्रासारखी शीतल पण घंटानादासारखी सहारक. तिच्या आगमनाची चाहूल लागताच महिषासुराच्या विशाल सैन्यात प्रचंड खळबळ उडाली. हजारो असुर उंच शस्त्रांनी सज्ज होऊन उभे होते. आकाशभर राक्षसी हशा पसरला. त्यांच्या नेत्रात अहंकाराचे ज्वालामुखी उसळत होते, पण देवीच्या नजरेतील तेज त्यांच्या गर्वाला चिरत होते. तिचे प्रत्येक पाऊल टाकतानाच भूमीवर तेजस्वी स्पंदन निर्माण होत होते. जणू धर्माचा श्वास पुन्हा जागृत होत आहे. महिषासूर रणांगणात पुढे आला. त्याने गर्जना केली, कोण आहे ही स्त्री? हे दैवी तेज मला थांबवू शकेल असं तुम्हाला वाटतं का? त्याचा आवाज पर्वतांच्या गर्भात घुमू लागला. देवीने मात्र शांत स्वरात उत्तर दिलं, मी विश्वमातेचं संपूर्ण रूप आहे. अहंकार व अधर्माचा नाश हा माझा संकल्प आहे. आज तुझ्या अत्याचारांचा अंत होईल. तिचा आवाज शांत होता, पण त्यात प्रलयाची निश्चय शक्ती होती. अचानक देवीच्या गळ्यातील घंटा वाजली. त्या नादाने राक्षसांच्या कानात जणू वज्रपात झाला. असंख्य असुर भीतीने थरथर कापू लागले. काहींची शस्त्र हातातून सुटली. घंटानादाच्या स्पर्शाने आकाशातील अंधकार दूर झाला. देवांना प्राणवायू मिळाल्यासारखा आनंद झाला. युद्ध सुरू झाले. देवीच्या त्रिशूलातून अग्निज्वाळा निघाल्या. तिच्या धनुष्याच्या प्रत्येक बाणाने असुरांच्या सैन्यात गोंधळ माजवला. सिंहाच्या गर्जनाने राक्षसांची रांग मोडली. देवीने गदेनं असंख्य असुरांना रणभूमीत पाडलं. प्रत्येक वारामध्ये धर्माचा संकल्प आणि सत्याचा संचार होता. महिषासुराने आपला विशाल राक्षसी आकार बदलत राहिला. कधी महाकाय सिंह, कधी विशाल हत्ती, कधी अजेय राक्षस. पण देवीच्या प्रत्येक वाराने त्याचे रूप खंडित होत गेले. अखेर तो पुन्हा भैसांच्या रूपात आला. देवीने प्रचंड वेगात त्रिशूल उगारला. त्या एका वाराने महिषासुराचा अंत झाला. रणांगणात शांतता पसरली. आकाशात देवांची जय घोषणा गुंजली. देवतांनी नतमस्तक होत देवीला वंदन केले. इंद्राने हात जोडले. ब्रह्मा, विष्णू, महादेव सर्वजण तिच्या तेजाला नमन करू लागले. त्या क्षणी ब्रह्मांडात सुवर्णकांती पसरली. पर्वत शिखरे तेजस्वी झाली. समुद्र शांत लाटांनी नटले. पृथ्वीवर पुन्हा जीवनात ओलावा आला.
देवीने स्मित हास्याने आशीर्वाद दिला. जे भक्त अंतकरणाने निर्मळ आहेत ते सदाचाराचे पालन करतात, त्यांना माझ्या या चंद्रघंटा रूपाची कृपा सदैव मिळेल. घंटानादाचा स्पर्श ज्याच्या हृदयात होईल त्याचे भय नाहीसे होईल, अज्ञानाचा अंधार नाहीसा होईल. तिच्या या वचनाने संपूर्ण सृष्टीत शांतीचा सुवास दरवळला. देवांनी नवरात्रीचा 3रा दिवस तिच्या पूजेचा संकल्प केला. त्या दिवसापासून भक्त चंद्रघंटा देवीची आराधना करतात. भयाचा नाश आणि अंतकरणातील शुद्धी मिळवण्यासाठी तिची प्रार्थना करतात. देवीच्या या गाथेत एक गूढ तत्व दडलेलं आहे. चंद्र म्हणजे शीतलता, संतुलन, मनाची स्थिरता. घंटा म्हणजे जागरूकता, आध्यात्मिक चेतना. जीवनातील प्रत्येक संकटावर विजय मिळवण्यासाठी शांती आणि जागरूकता या दोन्हींचा समन्वय आवश्यक आहे. देवी चंद्रघंटा आपल्याला हेच शिकवते. शक्ती आणि करुणा एकत्र आल्या की अधर्मावर विजय मिळतो. तिची ही कथा केवळ युद्धाची नाही, ती आत्मजागृतीची आहे. भक्त जेव्हा तिच्या ध्यानात लीन होतात तेव्हा त्यांच्या अंतकरणातील भीती, अज्ञान, मोह नष्ट होतो. तिच्या घंटानादाचा स्पर्श मनातील काळोख दूर करतो आणि तेव्हाच खरी नवरात्री पूर्ण होते. अंधारावर प्रकाशाचा, भीतीवर विश्वासाचा, अधर्मावर धर्माचा विजय. महिषासुराचा अंत झाल्यानंतर रणांगणात जी गूढ शांतता पसरली ती केवळ युद्ध संपल्याची नव्हे तर संपूर्ण सृष्टीतील अधर्माचा नाश झाल्याची साक्ष देत होती. हवेत सुगंध दरवळत होता. आकाशातील काळे ढग निवळून निळसर गगन प्रकट झाले. या क्षणी देवी चंद्रघंटा स्वतःच्या तेजात स्नान करत उभी होती. तिच्या नेत्रात अजूनही करुणेची शीतलता आणि युद्धातील पराक्रमाचे तेज एकत्र दिसत होते. देवतांनी जयघोष केला. जय देवी चंद्रघंटा, त्रिलोकपालिनी माता, आम्हाला रक्षण दे. इंद्र पुढे येऊन नतमस्तक झाला. त्यांच्या मागोमाग सर्व देवता वंदनासाठी उभ्या राहिल्या. पृथ्वीवरील ऋषी, साधक, तपस्वी यांनीही ध्यानात तिच्या रूपाचे दर्शन घेतले आणि तिची कृपा प्राप्त केली. त्या क्षणी त्रिलोकात एक दिव्य घोषणेसारखा नाद पसरला. अधर्माचा अंत, धर्माचा विजय. देवीने शांत स्वरात सर्वांना आशीर्वाद दिला. तिच्या शब्दांमध्ये दैवी स्पंदन होते. ज्याच्या मनात भक्ती आहे, ज्याच्या हृदयात प्रेम आहे, तो माझ्या या रूपाची कृपा मिळवेल. भीतीचा नाश आणि अंतकरणातील अज्ञानाचा भय हा माझ्या दर्शनाने साध्य होईल. जे माझ्या घंटानादाचा स्मरण करतील त्यांचे पाप नष्ट होतील, संकटे दूर जातील. यानंतर देवीने आपल्या अस्त्रांचं तेज हळूहळू निवळलं. सिंहासनावर आरूढ होत ती हिमालयाच्या गुफांमध्ये ध्यानस्थ झाली. तिचं दिव्य तेजोमय नाद अजूनही त्रिलोकात पसरलेलं होतं. त्या नादाचा कंपन पृथ्वीवर इतका दीर्घकाळ टिकला की साधक जेव्हा गहन ध्यान करतात तेव्हा आजही त्या घंटानादाचा अनुभव घेतात असे सांगितले जाते. नंतर देवांनी एकमताने ठरवले की या दिवसाची स्मृती म्हणून नवरात्रीच्या 3ऱ्या दिवसाला चंद्रघंटा देवीची उपासना केली जाईल. या पूजेत घंटानादाला अत्यंत महत्त्व आहे. मंदिरे असो वा साधकांचे घर, या दिवशी घंटा वाजवून देवीचे स्मरण केले जाते. असा विश्वास आहे की या नादाने घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि मनात निर्मळता निर्माण होते. भक्त या दिवशी सुवर्णवर्णी वस्त्र परिधान करून देवीसमोर दीप प्रज्वलित करतात. 9 प्रकारच्या धान्यांची नैवेद्य रूपे अर्पण केली जातात. देवीच्या गळ्यातील घंटेला स्पर्श करून तिच्या कपाळावरील अर्धचंद्राचे ध्यान करून भक्त आपली प्रार्थना अर्पण करतात. त्यावेळी अनेक साधकांना मनातील भीती नाहीशी झाल्याचा, हृदयात शांततेचा अद्भुत अनुभव येतो. देवीच्या या उपासनेत एक सखोल तत्वज्ञान दडलेले आहे. घंटानाद म्हणजे जागरूकतेचा संदेश. तो सांगतो, जीवनातील प्रत्येक क्षणी सजग रहा. चंद्र म्हणजे मनाची शीतलती. संतुलित मन आणि जागरूक बुद्धी यांचा संगम झाला की माणूस कोणत्याही संकटांवर विजय मिळवू शकतो. नवरात्रीतील 3ऱ्या दिवसाची रात्र विशेषतः अद्भुत मानली जाते. या रात्री साधक ध्यानात बसले की त्यांना चंद्रासारखी शीतल पण तीव्र उजळणारी ज्योत दिसते असे अनेक अनुभवी ऋषी सांगतात. ही ज्योत म्हणजेच देवी चंद्रघंटेची कृपा, जी अंतकरणात प्रकाश आणते. अशा प्रकारे
देवी चंद्रघंटेची कथा केवळ एका युद्धाची किंवा देव असुर संघर्षाची नाही, ती मनुष्याच्या आत्मजागृतीची कहाणी आहे. आपल्या आतल्या अहंकारावर, भीतीवर, अज्ञानावर मात करण्याची प्रेरणा ती देते. तिचा घंटानाद आपल्याला आठवण करून देतो, धर्म, प्रेम, संतुलन आणि जागरूकता हेच खरे शस्त्र आहेत. जे हे शस्त्र धारण करतात त्यांना जगात कोणतेही संकट डगमवू शकत नाही. या गूढ व अद्भुत कथेनंतर नवरात्रीच्या प्रत्येक तिसऱ्या दिवशी भक्त तिची पूजा करत राहतात. शांती, धैर्य आणि आध्यात्मिक प्रगतीची आस ठेवून तिच्या स्मरणात लीन होतात. घंटानादाचा निनाद ज्या घरात घुमतो ते घर जणू देवीच्या कृपा आशीर्वादाने उजळून निघते आणि तेथे सदैव प्रेम, शांती आणि दिव्यता नांदत राहते. देवी चंद्रघंटेच्या उपासनेतील पुढील अध्याय हा केवळ भक्तासाठीच नव्हे तर संपूर्ण गाव, संपूर्ण विश्वासाठी एक अनमोल अनुभूती ठरला. गावातील सर्वजण नवरात्रीच्या 9व्या दिवशीच्या स्वागतासाठी तयारीत मग्न झाले. दररोजची आरती, शंखनाद आणि मंत्रोच्चार वातावरणाला सतत स्पंदित करीत होते. फुलांच्या सुगंधाने हवा सुवासिक झाली आणि संपूर्ण गाव देवतेच्या नावाने उजळून निघाले होते. त्या रात्री आकाशात पौर्णिमेसारखा तेजस्वी चंद्र झळकत होता, पण या चंद्राला एक विलक्षण सुवर्ण किरणांचा हार लाभला होता. ही साधी पौर्णिमा नव्हती, तर ती चंद्रघंटा देवीच्या दिव्य कृपादृष्टीची निशाणी होती, असे सर्व वृद्ध भक्त सांगू लागले. त्या रात्रीचा प्रसंग जणू काही काळाचा वेध घेऊन आला होता. मंडपात दिव्यांची अखंड रांग पेटलेली होती. घंटांच्या मधुर नादाने प्रत्येक जीवाची हृदयस्पंदने एकसंध झाली होती. मंदिरातील वायुरूप धुपाच्या सुवासाने जणू संपूर्ण विश्व एकाच श्वासात नतमस्तक झाले. मग पुजाऱ्यांनी मंत्रोच्चार करत देवीच्या रूपाची कथा सांगायला सुरुवात केली. चंद्राच्या सौंदर्याने आणि घंटांच्या प्रखर नादाने ज्यांची उपासना होते तीच ही चंद्रघंटा माता. तिच्या कपाळावरील अर्धचंद्र हा करुणेचा आणि शांततेचा प्रतीक आहे, तर तिच्या गळ्यातील घंटा हा दृष्टांचा नाश करणारा प्रखर नाद आहे. तिच्या कृपेने भीती नाहीशी होते, मनाला स्थिरता मिळते आणि जीवनात शौर्य जागृत होते. जसा हा मंत्रोच्चार वाढू लागला तसा सभोवतालचा नादही गडगडू लागला. गावातील वृद्ध भक्त म्हणू लागले की ही साधी वारा सरी नाहीत, ही देवीच्या रथाची हालचाल आहे. त्याचवेळी गाभाऱ्यातील मुख्य दिवा अचानक तेजाळून उठला. सोनचळी प्रकाशाच्या झंकारात गाभाऱ्यात एक मोहक दिव्य आकृती भासू लागली. जणू काही आकाशातील चंद्र स्वतः मंदिरात उतरून आला. देवीचे रूप पांढऱ्या व निळसर चंद्रकिरणांनी उजळून गेले. तिच्या गळ्यातील घंटा हळूहळू निनादू लागली. जणू तिच्या प्रत्येक नादाने भक्ताच्या अंतकरणातील काळोख नाहीसा होत होता. त्या दिव्य दर्शनाने संपूर्ण गाव थरारून गेले. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण आनंद अश्रू ढाळत होते. अनेकांच्या मनातील भीती, शंका, चिंता त्या क्षणी नष्ट झाल्या. काहींच्या अंगावर रोमांच उठले. काही भक्तांच्या हृदयात अचानक एक अनोखी शांती पसरली. एक वृद्ध साधू त्यावेळी पुढे सरसावले आणि म्हणाले, हे दृश्य आपल्याला एक संदेश देत आहे. जीवनात जरी अंधार असला तरीही चंद्राप्रमाणे आपला तेजाचा मार्ग शोधा. घंटेसारखा नाद करा. आपल्या धर्माचे, आपल्या सत्याचे आवाहन करा. चंद्रघंटा माता आपल्या प्रत्येक पावलात आहे, फक्त आपण तिचा नाद ऐकण्यास तयार व्हा. रात्र वाढत गेली तसे वातावरण आणखी गूढ होत गेले. चंद्र आकाशात अधिक तेजस्वी झाला. मंदिरातील प्रत्येक दिवा जणू एकरूप होऊन आकाशाशी संवाद साधू लागला. लोकांनी आपल्या हृदयातील मनोकामना देवीच्या चरणी अर्पण केल्या. कुणी रोगमुक्तीसाठी प्रार्थना केली, तर कुणी सुखशांतीसाठी, तर कुणी केवळ भक्तिभावाने नतमस्तक झाला. पहाटेच्या वेळी मंदिरात एक अवर्णनीय शांती पसरली, पण त्या शांततेतही देवीच्या घंटानादाचे मृदू स्पंदन प्रत्येक भक्ताच्या अंतरात कायमचे घर करून गेले. या दिव्य रात्रीनंतर गावकऱ्यांच्या आयुष्यात लक्षणीय बदल घडले. घराघरात आनंद, आरोग्य, समृद्धीचे नवे दरवाजे उघडले. चंद्रघंटा देवीच्या या अद्भुत दर्शनाने प्रत्येकाला हे जाणवले की खरी शक्ती बाहेर नाही, ती आपल्या अंतरात आहे. तिच्या कृपेने अंधारावर विजय मिळवणारा प्रत्येक भक्त स्वतःच तेजस्वी चंद्रासारखा झळकतो.
अशा प्रकारे चंद्रघंटा देवीच्या नवरात्रीतील नवमीच्या रात्रीने भक्तांच्या जीवनात कायमस्वरूपी प्रकाश पेरला, जो फक्त त्या काळापुरता नव्हता तर युगानयुगे स्मरणात राहील असा. चंद्रघंटा देवीची नवरात्रीतील अखेरची रात्र जशी उजाडली तशी मंदिराच्या प्रांगणात एक अवर्णनीय दिव्यता पसरली. रात्रीचा निळसर चंद्रकिरणांचा आविष्कार आता सोनसळी प्रभेमध्ये विलीन होत होता. मंदिरातील प्रत्येक घंटा जणू स्वतः देवीच्या हृदयातून उमटत होती. त्या निनादात करुणाही होती, शौर्यही होते. गावातील सर्व भक्त, लहान मोठे, स्त्री पुरुष एकसंध होऊन अंतिम आरतीसाठी उभे राहिले. पुजाऱ्यांनी मंत्रोच्चार सुरू केला आणि त्याच क्षणी गाभाऱ्यातील दिवा तेजस्वी झळकू लागला. त्या प्रकाशात देवीचे रूप पुन्हा प्रकट झाले, कधी शांत, कधी सिंहासनावर बसलेल्या योद्धेसारखे. तिच्या कपाळावरील अर्धचंद्राने जणू करुणेचा झरा ओतला, तर तिच्या गळ्यातील घंटा उग्रतेचा आणि रक्षणाचा नाद करत होती. देवीने आपल्या करुण नजरेने सर्व भक्तांकडे पाहिले. तिच्या कृपा कटाक्षाने अनेकांच्या मनातील भय, दुःख, गरिबी आणि रोग क्षणात नाहीसे झाले. काही भक्तांच्या डोळ्यातील अश्रू पुसले गेले, काहींना आत्मविश्वासाचा नवा श्वास मिळाला. तिच्या मंद स्मितात अशी प्रखर माया होती की प्रत्येक भक्ताला जाणवले, ही माता केवळ युद्ध करणारी नव्हे तर आधार देणारी आहे. ती फक्त दृष्टांचा नाश करत नाही तर आपल्या लेकरांचे रक्षणही करते. परंतु त्या तेजस्वी दर्शनात एक गंभीर शिकवणही दडलेली होती. देवीचे रूप एका क्षणात उग्र, तेजस्वी सिंहिणीसारखे भासले. जणू ती सांगत होती, करुणा माझ्या अंगात आहे, परंतु अन्याय, हिंसा, अधर्म पाहिल्यास मी उग्र रूप धारण करून नाश करेन. हीच चंद्रघंटा, जी चंद्रासारखी शीतल आणि शांत आहे, पण गरजेच्या वेळी घंटेसारखा प्रखर नाद करून अधर्माचा अंत करते. ही कथा ऐकल्याने होणारी फलप्राप्ती. ज्याने ही कथा भक्तिभावाने ऐकली किंवा नवरात्रीत चंद्रघंटा देवीची उपासना केली, त्याला मनशांती, धैर्य आणि अढळ श्रद्धा लाभते. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. भय, दारिद्र्य, आजार यांचा नाश होतो. आत्मविश्वास वाढतो आणि आयुष्यात धैर्य, कीर्ती, समृद्धीचे दरवाजे उघडतात. आपल्या मनातील अंधार नाहीसा होऊन चंद्रासारखे तेज जीवनात उतरते. ही कथा फक्त ऐकण्यापुरती नसून ती मनावर बिंबवून कर्मात उतरवणाऱ्याला देवी स्वतःचे रक्षण कवच प्रदान करते. तुम्हाला आजची कथा आवडली असेल अशी मी आशा करते. तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. प्रिय भक्त हो, आज आपण देवी चंद्रघंटेची ही अद्भुत कथा अनुभवली. नवरात्रीच्या पवित्र काळात आपल्या यूट्यूब चॅनलवर पुढील 9 दिवस 9 शक्तिशाली देवतांच्या चमत्कारिक कथा एकामागून एक प्रकाशित होणार आहेत. प्रत्येक देवीची ही कथा आपल्या जीवनात नवा प्रकाश, नवा आत्मविश्वास आणि दिव्य अनुभव आणेल. या दिव्य शक्तींचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर येऊन अद्भुत कथांचा लाभ घ्यायला विसरू नका. आता चंद्रघंटा मातेला नतमस्तक होऊन सर्वांनी एकच वाक्य मनोमन उच्चारावे किंवा कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने, श्रद्धेने टाईप करावे. जय माता दी, चंद्रघंटा माता की जय. देवी आपणा सर्वांना अखंड कृपा, आरोग्य, धैर्य आणि समृद्धी प्रदान करो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.